नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी प्रश्नसंच। यामध्ये टोटल 10 प्रश्न आहेत, तर त्यापैकी तुमचे किती बरोबर येतात तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतर तुम्हाला कळेल की आपली तयारी कशी झाली आणि किती आपल्याला तयारीची गरज आहे। तर चला सुरू करू। पहिला प्रश्न आहे, पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लक्षणा। पुढचा प्रश्न आहे, खालील समूहात न बसणारा शब्द शोधा। तर आपण इथे पाहू शकतो पक्षी, खग, विहग हे पक्षाचे समानार्थी शब्द आहेत आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, तुदिल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक 2, तुदिल म्हणजे लठ्ठ। इथं आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये शुद्ध शब्द ओळखायचा आहे लेखन नियमानुसार। तुम्ही पाहू शकता कोणता या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा योग्य उत्तर आहे मित्रांनो, शुद्ध शब्द आहे। 5 नंबरचा प्रश्न आहे, चंद्रमौळी घर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर चंद्रमौळी घर या वाक्प्रचाराचा अर्थ होतो गरीब माणसाचे घर। तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा। काय? तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची। या वाक्यात कर्ता कोणता आहे? तेंडुलकर। त्याची विभक्ती कोणती आहे? तृतीय विभक्ती। सातवा प्रश्न आहे, धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह शोधायचा आहे। तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। 8वा प्रश्न आहे, ज्या शब्दाचा मूळ रूपात बदल होत नाही त्या शब्दास टिंबटिंब शब्द म्हणतात। तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। अविकारी शब्दाचा मूळ रूपात बदल होत नाही। पुढचा प्रश्न आहे, तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता? तर तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण। पर्याय क्रमांक 3 हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण। आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, अनेकवचनी शब्द ओळखायचा आपल्याला। तर या पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे, शाळा। 10 पैकी तुमचे किती बरोबर आले हे कमेंट करून सांगा। 10 पैकी किती तुम्ही बरोबर केले। थँक्यू। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।